राष्ट्रीय आरोग्य अभियान के अंतर्गत कार्यरत कर्मचारियों ने अपनी प्रलंबित मांगों को लेकर बेमुदत काम बंद आंदोलन शुरू कर दिया। आंदोलन के 8वें दिन तक भी कोई समाधान नहीं निकल पाया, जिसके चलते स्वास्थ्य व्यवस्था पूरी तरह चरमराई हुई है। राज्य सरकार ने 14 मार्च 2024 को NRHM कर्मचारियों के नियमित समायोजन का निर्णय लिया था, लेकिन 1.5 वर्ष बीत जाने के बावजूद इसका अमल नहीं हुआ। इसी कारण कर्मचारियों ने आंदोलन का रास्ता अपनाया है। कर्मचारियों की प्रमुख मांगों में नियमित समायोजन, मानधन में वृद्धि, EPF, बीमा और बदली नीति शामिल है। आंदोलन का व्यापक असर यवतमाल जिले की सभी स्वास्थ्य सेवाओं पर देखने को मिल रहा। इस आंदोलन में जिला अध्यक्ष नितिन ठाकुर, कार्य अध्यक्ष पंकज गुल्हाने, सचिव सुधीर उजवनी, संपर्क प्रमुख राहुल चौधरी, प्रसिद्धि प्रमुख विजय पाटिल धोंडे, सह अध्यक्ष माधुरी खंडागले, राम गजभिये समेत बड़ी संख्या में कर्मचारी सक्रिय रूप से शामिल रहे। मी डॉक्टर कल्पना महादेवराव सुरजुशे, आयुष वैद्यकीय अधिकारी, ग्रामीण रुग्णालय नेर। गेल्या 2009 पासून मी इथे कार्यरत आहे। 16 वर्ष पूर्ण झालेले आहे। तरी गेल्या वर्षी आम्ही 30-31 ऑक्टोबर नंतर 37 दिवसाचा संप केला। त्यामधून आम्हाला फलित म्हणून 14 मार्च 2024चा GR मिळाला, पण त्याचं आमचं फलित नाही झालेलं आहे। फक्त त्यातून 71 कॅडरपैकी फक्त 2 कॅडरचं समावेशन केलं, त्यामध्ये ड्रायव्हर आणि सपोर्ट स्टाफ। परंतु एवढ्यावर थांबलेला आहे का? आमच्या अजूनही ज्या याद्या आहेत, म्हणजे याद्या अजून तयार झालेल्या नाहीत। काहीच्या याद्या झाल्या पण त्यांना समावेशन नाही। RRची हे म्हणतात, पण त्यात एक बाब दिलेली आहे, विशेष बाब, की एका वेळचं समावेशन म्हणून द्यायला पाहिजे। आमची ती मागणी तिथपर्यंत थांबलेली नाही आहे, कारण की एक वेळची बाब म्हटली तर काहीच कर्मचारी यात परमनंट होतील। मला ते अपेक्षित नाही आहे, कारण की माझं म्हणणं आहे की दरवर्षी जसं 70% सरळ सेवेने आणि 30% आमचे NRHMचे असलेच पाहिजे, कारण की माझ्यापुरतं मी मर्यादित राहणार नाही। मी परमनंट झाल्यास यावर होणार आहे का? नाही, कारण की माझ्यासोबत जे आता सध्या 9 वर्ष झालेले आहे, ज्यांना 8 वर्ष झाले, त्यांनी बघायचं कसं? आणि आमच्यामध्ये आत्ता काही 15 दिवसापूर्वी एका जणाची डेथ झालेली आहे, म्हणजे मृत्यू झालेला आहे। पण त्यांना माहिती आहे का, अनुकंपा तर दूरच, त्यांना साधं यांच्याकडून साधं एक हे सुद्धा भेटलेलं नाही। तो निधी असतो आपल्याला, की म्हणजे मृत्यू झालेल्यानंतर NRHMमध्ये अशी कोणतीच तरतूद नाही की त्या मृत्यू झालेल्यांना द्यायला पाहिजे। तरी आमचे हक्क आणि मागण्या पूर्ण कराव्या। डॉक्टर कल्पना महादेवराव सुरजुशे, ग्रामीण रुग्णालय नेर। नमस्कार, मी डॉक्टर अतिश गजभिये, CS ऑफिसला मागच्या 12 वर्षापासून NRHMमध्ये कंत्राटी वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत आहे। सरकारने आम्हाला मागच्या वर्षी एक GR दिला होता। आमची मागणी एकच आहे की सरकारने जो GR काढला, 10 वर्षे पूर्ण झालेल्या व्यक्तींना सरसकट समावेशन, आमची प्रमुख मागणी आम्ही हा संप त्यासाठीच केलेला आहे की सरकारने त्यांचा जो GR आहे त्या GR त्यांनी पूर्ण करावा आणि ज्या लोकांना 10 वर्ष पूर्ण झालेले नाही आहेत अशा लोकांसाठी वेतनवाढ, त्यानंतर विमा कवच आणि नियमित कर्मचाऱ्यांना जे काही नियम लागू होतात, सुट्ट्यांचे आहे, त्यानंतर ग्रॅज्युइटी आहे, EPF आहे, हे सर्व सरकारने आमच्या कर्मचाऱ्यांना लागू करावं, ही आमची एक प्रमुख मागणी या ठिकाणी आम्ही ही प्रमुख मागणी घेऊन आमचा हा संप चालू आहे। सरकारने जर आमच्या मागण्यावर अजून जर काही विचार केला नाही तर पुढच्या हप्त्यापासून आम्ही ठरवलेलं आहे की आमचं हे जे आंदोलन आहे आम्ही हे अजून तीव्र करणार आहोत। मी डॉक्टर अतिश गजभिये, CS ऑफिस, यवतमाळ।